टेस्टोस्टेरॉन हा एक महत्त्वाचा हार्मोन आहे. सर्व पुरुषांना या हार्मोनबद्दल उत्सुकता किंवा इंटरेस्ट असतो, परंतु हा हार्मोन स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये देखील असतो. स्त्रियांमध्ये याचे प्रमाण कमी असते तर पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त असते. या हार्मोनचे कार्य काय, हा हार्मोन जर शरीरात कमी झाला तर याची काय काय लक्षणे शरीरात दिसून येतात, या सर्वांबद्दल आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आहे, त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब कराच, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहता डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ. पुरुषांच्या टेस्टिकल्समधून टेस्टोस्टेरॉनची निर्मिती होते तर स्त्रियांच्या ओव्हरीजमधून टेस्टोस्टेरॉनची निर्मिती होते. त्यामुळे स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये देखील कमी जास्त प्रमाणात याची निर्मिती होते. मुलं वयात येण्याच्या अवस्थेपासून याची निर्मिती अधिक व्हायला सुरुवात होते तर वयाच्या 30 नंतर टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण हे कमी कमी होऊ लागते. टेस्टोस्टेरॉन हा प्रमुखतः सेक्स ड्राईव्हशी निगडीत आहे, म्हणजेच लैंगिक इच्छेशी निगडीत आहे. याचबरोबर याचं आणखी एक महत्त्वाचं कार्य म्हणजे शुक्राणूंची निर्मिती म्हणजे स्पर्म प्रोडक्शन. याचबरोबर शरीरामध्ये याची बरीचशी कार्य आहेत, जसे की बोन हेल्थ, मसल मास, रेड ब्लड सेल प्रोडक्शन, फॅट स्टोरेज इत्यादी कार्यामध्ये देखील महत्त्वाची भूमिका टेस्टोस्टेरॉन बजावतो. या व्यतिरिक्त पुरुषाचा मूड देखील टेस्टोस्टेरॉनच्या कमी जास्त प्रमाणावरती अवलंबून असतो. हा टेस्टोस्टेरॉन जर शरीरात कमी झाला तर त्याला लो टी लेवल्स असं म्हटलं जातं. याची लक्षणे काय असतात तर डिक्रीज सेक्स ड्राईव्ह म्हणजे लैंगिक इच्छा कमी होणं, वेट गेन, लेस एनर्जी, डिप्रेशन, मूडीनेस, लो सेल्फ इस्टीम म्हणजे स्वतःबद्दल आत्मविश्वास कमी होणं, थिनर बोन्स म्हणजे हाडं ठिसूळ होणं किंवा केस गळणं इत्यादी लक्षणे लो टी लेवलची शरीरामध्ये दिसून येतात. आता शरीरात अशा कोणत्या कंडिशन्स असतात की ज्या कंडिशनमध्ये हा हार्मोन शरीरामध्ये कमी होऊ लागतो. एक म्हणजे एज म्हणजे वय, वाढत जाणारं वय. दुसरी गोष्ट म्हणजे इंजुरी टू द टेस्टिकल्स. तिसरी गोष्ट म्हणजे कॅन्सरची ट्रीटमेंट जसे की किमोथेरपी, रेडिएशन. याचबरोबर काही सिरियस हेल्थ कंडिशन्स असतील जसे की एड्स, किडनी डिसीजेस, अल्कोहोलिझम, सिरोसिस ऑफ लिव्हर. याचबरोबर अतिप्रमाणात ताणतणाव म्हणजे स्ट्रेस इत्यादी कंडिशनमध्ये टेस्टोस्टेरॉन हा कमी होऊ शकतो. स्त्रियांमध्ये देखील हा हार्मोन कमी झाला तर याची काही लक्षणे दिसून येतात, जसं की लो लिबिडो म्हणजे लैंगिक इच्छा कमी होणं, पुअर कॉन्सन्ट्रेशन, डिप्रेशन, रेड्यूस बोन स्ट्रेंथ म्हणजे हाडं ठिसूळ होत जाणं. अशा प्रकारे जरी कमी प्रमाणात टेस्टोस्टेरॉन स्त्रियांमध्ये असला तरी देखील तो महत्त्वाचा आहे. काही कंडिशनमध्ये जर स्त्रियांच्या ओव्हरीज काढून टाकल्या तरी देखील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी होते. याचबरोबर पिट्युटरी ग्रंथी असेल, ॲड्रिनल ग्लँड्स असतील, हायपोथॅलेमस असेल इत्यादी संबंधी एखादा आजार झाला तरी देखील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण स्त्रियांमध्ये कमी होऊ शकते. आता टेस्ट, एका सिंपल ब्लड टेस्टद्वारे आपण शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन किती प्रमाणात आहे हे जाणून घेऊ शकतो. पुरुषांमध्ये 280 ते 1100 Ng/dl म्हणजे नॅनोग्रॅम पर डेसिलिटर अशी रेंज असते, तर स्त्रियांमध्ये 15 ते 70 Ng/dl अशा पद्धतीने ही रेंज असते. ही रेंज लॅब टू लॅब व्हॅरी होऊ शकते, म्हणजे लॅब टू लॅब रिपोर्ट वेगवेगळे येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष डॉक्टरांना जाऊन भेटून त्यांच्याशी चर्चा करू शकतात. जर टेस्टोस्टेरॉनचे लेवल शरीरामध्ये कमी आली म्हणजेच तुमचं पिट्युटरी ग्लँडचं कार्य व्यवस्थित होत नाही असं समजलं जातं, कारण पिट्युटरी ग्लँड ही टेस्टिकल्सला सिग्नल पाठवते टेस्टोस्टेरॉन निर्माण करण्यासाठी. म्हणजेच टेस्टोस्टेरॉन जर कमी आला, लो टी लेवल्स आल्या तर पिट्युटरी संबंधी प्रॉपर कार्य होत नाही असं समजलं जातं. याचबरोबर समजा यंग मुलांमध्ये याचं प्रमाण कमी आलं तर त्यांना डिलेड प्युबर्टी म्हणजेच ती मुलं उशिरा वयात येण्याची लक्षणे दिसून येऊ शकतात. आणि जर हाय टेस्टोस्टेरॉन लेवल आढळून आली तर ती मुलं लवकर वयात येण्याची लक्षणे दिसून येतात. स्त्रियांमध्ये जर हाय टेस्टोस्टेरॉन लेवल आढळून आली तर मस्क्युलाइन फीचर्स डेव्हलप होतात. अशा पद्धतीने जर तुम्ही टेस्टोस्टेरॉन चेक केला आणि त्याच्यामध्ये जर काही रेंज कमी जास्त आले तर तुम्ही वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांना जाऊन भेटणं खूप गरजेचं असतं.
टेस्टोस्टेरॉनचं जर प्रोडक्शन रिड्यूस झालं म्हणजे कमी झालं तर याला हायपोगोनॅडिझम अशी कंडिशन म्हटलं जातं. दरवेळी या कंडिशनसाठी ट्रीटमेंटचीच आवश्यकता असते असंही नाही, परंतु जर या कंडिशनमुळे तुमच्या हेल्थवरती परिणाम होत असेल तर त्यासाठी ट्रीटमेंट घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी आर्टिफिशियल ट्रीटमेंट अवेलेबल आहे, टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी असं त्या ट्रीटमेंटचं नाव आहे. परंतु तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारच्या ट्रीटमेंट घेण्यात यावेत. आर्टिफिशियली टेस्टोस्टेरॉन दिलं जातं इंजेक्टेबलच्या स्वरूपात, ओरली, स्किन पॅचेस किंवा जेलच्या स्वरूपात अशा प्रकारची आर्टिफिशियल टेस्टोस्टेरॉन थेरपी ही दिली जाते. ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर मसल मास इम्प्रूव्ह होतं, याचबरोबर सेक्स ड्राईव्ह देखील इम्प्रूव्ह होते. परंतु याचे काही साईड इफेक्ट्स देखील दिसून येऊ शकतात, जसं की ऑइली स्किन, फ्लूइड रिटेन्शन, टेस्टिकल श्रिंकेज, डिक्रीज स्पर्म प्रोडक्शन अशा पद्धतीचे काही साईड इफेक्ट देखील दिसून येऊ शकतात. त्यामुळे आवश्यकता असेल तरच तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अशा पद्धतीच्या ट्रीटमेंट आपण घेऊ शकतात. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमधून आपण टेस्टोस्टेरॉन या हॉर्मोनबद्दल माहिती पाहिली. येणाऱ्या व्हिडिओमध्ये देखील याबद्दल आपण आणखी माहिती घेणार आहोत. हाच होता आजचा आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब करा, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. थँक्यू, टेक केअर आणि बाय बाय.